छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील सुयोग अपार्टमेंटमध्ये भर दिवसा घरफोडी झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या समाधान कॉलनी परिसरात चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिलंय। सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मीकांत भास्करराव पाचपोर यांच्या फ्लॅट क्रमांक 3 मध्ये चोरी झाली आहे। पाचपोर आणि त्यांच्या समोर राहणाऱ्या दीपाली देशपांडे या दोन्ही कुटुंबांचे फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली। चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडेकोंडा तोडून आत प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे वाकवून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास केली। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी अंदाजे 1,16,275 रुपयांचा मुद्देमाल चोरलाय। या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण असून वेदांत नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। फिर्यादी लक्ष्मीकांत पाचपोर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुपे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। भर दिवसा झालेल्या चोरीमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलीस चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।